आपण आपल्या गावात घराघरात जायचं. तिसरं काम पत्रिका छापायच्या आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची. प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे. पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं. मूळ वाटी दिल्यासारखं, तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं. मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, चौथं काम, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, रिक्षा असन, ट्रक असन, टेम्पो असन, ट्रॅक्टर असल, पिकअप असल, टेम्पो असल, जे काय वाहन असन ते, छोट्या छोट्या जीप असतील, आपले जे रिक्षे आहेत, आपले सगळे वाहनं 25 ऑगस्ट 2025ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे. मोठमोठाल्या 25 जानेवारी 2025ला सगळे वाहनं आपले अंतरवालीत दिसले पाहिजे. पाचवं काम, 25 जानेवारी 2025ला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाहीत. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा, ही हात जोडून विनंती आहे सगळ्या 25 तारखेला. कारण ते हडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा अंतरवालीकडे उसळणार आहे. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्यारा वेळेला या जायला अडचणी येतील. वाहनं नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार आहे. आणि इथं 25 जानेवारीला हे आमरण उपोषण माझं सुरू होणार आहे. ज्याला बसायचं त्याने मनानं बसा, ज्याला नाही बसायचं त्याने बसू नका, बंधन नाही आहे. 24 जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे.